Hello student, good morning. Have a good day. कसे आहात? बरे आहेत? We have solved many problems. Quadratic equation, simultaneous equation, x plus y the value. Find out the x plus y. Find out x आता ह्या वेळेस मला वाटतं फाइंड आउट x मायनस वाय येईल. हो, मॅथ फर्स्ट. कळलं प्रत्येकाला? कारण x प्लस वाय बऱ्याच वेळा आलं. एक्स मायनस वाय अजून आलेलं नाही. मग आता सायमल्टेनियस इक्वेशन घेऊया. 2x प्लस 3y इज इक्वल टू 15 आणि हे पहिलं इक्वेशन समजा 3x प्लस 2y इज इक्वल टू 5. हे दुसरं इक्वेशन. फाइंड x मायनस वाय 2 मार्कासाठी. फाइंड x मायनस वाय. मग आता x मायनस वाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 टू सबट्रॅक्ट म्हणजे काय? मायनस करा. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 टू नंबर 2 फ्रॉम नंबर 1. फ्रॉम नंबर 1. आता नंबर 1 मधून इक्वेशन मायनस करताना हे मायनस झालं, प्लस मायनस हे मायनस झालं, प्लस मायनस हे मायनस झालं. इथे मायनस जर असेल तर मायनस मायनस प्लस झालं असतं. इथे मायनस असते तर मायनस मायनस प्लस झालं असतं. इथे होणार नाही कारण हे 3 ला प्लस चिन्ह आहे म्हणून मायनस. आता 2 मायनस 3 म्हणजे किती होईल? मायनस एक्स होईल. 3 मधून 2 गेले. 3 मायनस 2 इज इक्वल टू मायनस 2 मायनस 3 प्लस 2 इज इक्वल टू मायनस 1 होते. पण मायनस 1 एक्स आपण लिहित नाही. आता 3 मोठे 3 मायनस 2 प्लस एक्स येईल. बरोबर? म्हणून इथं एक्स नाही प्लस वाय. 15 मायनस 5 इज इक्वल टू काय? 10 येईल. 15 मायनस 5 इज इक्वल टू 10 आहे. बरोबर? आता आपल्याला मल्टिप्लाइंग बाय -1 मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय -1 वी गेट. काय मिळालं आपल्याला? -1 ने हा प्लस 1 झाला, हा मायनस वाय झाला इज इक्वल टू -10. हे झालं आन्सर मित्र. हो, कळलं? त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? फाइंड एक्स मायनस वाय. म्हणून आपण मल्टिप्लाइंग दिस इक्वेशन बाय -1 वी गेट एक्स मायनस वाय इज इक्वल टू -10. कारण याला -1 ने म्हणलं मल्टिप्लाय केलं प्लस आहे, याला -1 ने मायनस वाय इज इक्वल टू -10. बरोबर? आणि म्हणून आन्सर काय आलं? इथे लिहायचं आन्सर इज इक्वल टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू -10. 2 मार्कासाठी. कळलं प्रत्येकाला? फार महत्वाचं आहे. तुम्ही एक सोडवा आणि अशाच प्रकारचे 2 मार्क मिळवा. आता दुसरं आपण करू. 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 इज इक्वल टू 0. फाइंड a इज इक्वल टू
B is equal to and C is equal to 1 marks carries 1 marks. बरोबर, याला 1 मार्क आहे. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर मग a ची व्हॅल्यू कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर, a ची व्हॅल्यू काय आहे, कोएफिशियंट ऑफ x, b ची व्हॅल्यू काय आहे आणि कॉन्स्टंट टर्म c इज इक्वल टू 0. ओके, अशा प्रकारे 1 1 सोडवा, वी गेट 2 मार्क्स. थँक्यू, बाय.